अमरावती आणि अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय प्रक्रियेला वेग आला असून निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर गट नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम 1987 मधील तरतुदीनुसार प्रत्येक पक्षाच्या अथवा आघाडीच्या नेत्याने विभागीय आयुक्तांकडे विहित मुदतीत गटाची अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे। या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने गट नेत्यांचे विनंती पत्र, निवडणूक पर्यायी अधिकाऱ्यांचे दिलेले मूळ प्रमाणपत्र आणि विजयी उमेदवारांच्या नावाचे सरकारी राजपत्रातील प्रसिद्ध पत्रक सादर करावे लागणार आहे। यासोबत पक्षप्रमुखांनी दिलेली सदस्यांची अधिकृत सूची आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र नमुना क्रमांक 3 मध्ये सादर करणे गरजेचे आहे। गटाच्या स्थापनेसाठी आयोजित केलेल्या बैठकीची सूचना, त्या सभेचे सविस्तर इतिवृत्त, सदस्यांची स्वाक्षरी केलेली उपस्थित पत्रिका आणि गट नेत्याच्या निवडीचा कायदेशीर ठराव या प्रस्तावात असणे अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे गटाच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्यालयाचा पत्ता, गटाची स्वतःची नियमावली अथवा घटना आणि सर्व सदस्यांची ओळखपत्रे व छायाचित्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। ही प्रक्रिया पार पाडल्यानंतरच महापालिकेत त्या गटाला कायदेशीर मान्यता मिळणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास टांगती तलवार राहू शकते। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या कायदेशीर बाबींची तातडीने पूर्तता करून आपले पद सुरक्षित करावे, असे आवाहन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।